हॉटेलसारखे जेवण घरीच बनवावे असे आपल्या सर्वांनाच वाटते, पण श्रावण महिना चालू आहे, चातुर्मास व्रत चालू आहेत, नैवेद्य दाखवायचे आहे, पण कांदा लसूण विरहित जेवण कसे बनवायचे हा प्रश्न पडतो। त्यासाठी तुमच्यासाठी मी कांदा लसूण विरहित ऑल पर्पज ग्रेव्ही बनवणार आहे। नमस्कार, मी शिवानी सागवेकर। शिवानी रेसिपीज या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला नम्र विनंती आहे, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या आवडत्या चॅनेलला शिवानी रेसिपीजला सबस्क्राइब करायला विसरू नका। कांदा लसूण विरहित सर्वोत्तम ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण गॅसवर एक जाड बुडाची कढई ठेवू। गॅसची फ्लेम मध्यम ठेवू। कढई गरम झाली की त्यात 2 चमचे तेल घालू। तेल गरम करत ठेवू। तेल गरम झाले की त्यात अख्खे मसाले घालू। त्यात मी 3 तेजपत्ता, थोड्याशा लवंगा, थोडीशी काळी मिरी, 4 हिरव्या वेलच्या, 2 मोठ्या वेलच्या मी इथे घेतल्या आहेत। जर तुमच्याकडे मोठ्या वेलच्या नसतील तर 6 हिरव्या वेलच्या घाला। एक दालचिनीचा तुकडा घालून मंद आचेवर तेलात मसाले छान परतून घ्यायचे। मसाले तेलात छान भाजले पाहिजे। तेलामध्ये या मसाल्यांची चव येणे फार महत्त्वाचे आहे। आता या वेळेस 1 चमचा जिरे घालायचे। मंद आचेवर तेलात मसाले छान परतून घ्यायचे। आता यात आपण टोमॅटो घालूया। इथे मी लाल रंगाचे टोमॅटो घेतले आहेत। लाल असलेलेच टोमॅटो घ्या, याने ग्रेव्हीला रंग आणि चवही छान येते। हे एकूण जवळजवळ 12 टोमॅटो आहेत। वजनाने हे 1 किलो टोमॅटो आहेत। मी हे जास्त बनवून ठेवणार आहे कारण श्रावण महिना चालू आहे। या महिन्यात उपवास पूजा असतात, त्यामुळे नैवेद्याच्या थाळीमध्ये वेगवेगळ्या भाज्या करताना या ग्रेव्हीचा खूपच उपयोग होतो। 30 ग्रॅम आले घेतले। आल्याचे छोटे छोटे तुकडे करून यात घालू। इथे मी सुक्या लाल बेडगी मिरच्या थोड्या गरम पाण्यात भिजत ठेवल्या होत्या। त्यातील पाणी काढून मिरच्या ह्यामध्ये घालाव्या। ह्या प्रकारे मिरच्या घालाल तर ग्रेव्हीला रंग खूप छान येतो। 2 मिनिट सर्व मिक्स करून घेतले। आता मी ह्यात कोथिंबीरीची देठ आणि थोडी पाने घालत आहे। कोथिंबीरीच्या देठामध्येच खरे फ्लेवर असते। ह्याच स्टेजला 4 मोठे चमचे भिजवून घेतलेले काजू घालू। इथे मी काजूचे तुकडे घेतले आहेत। तुकडे काजू स्वस्तही पडतात, तुम्ही इथे अख्खे काजूही घेऊ शकता। काजूने ग्रेव्हीला एक छान चमक येईल। कोणतेही क्रीम घालायची गरज नाही लागणार। या 2 मोठे चमचे खरबुजाच्या बिया म्हणजेच मेलन सीड्स घालू। याने ग्रेव्हीला बाइंडिंग, कलर, टेक्स्चर आणि टेस्ट खूप छान येते। हे सर्व पुन्हा 2 मिनिटे परतून घेऊया। जर तुमच्याकडे खरबुजाच्या बिया नसतील तर तुम्ही इथे 2 मोठे चमचे सफेद तिळही घालू शकता। आता जवळजवळ 7 ते 8 मिनिटे मंद आचेवर झाकण ठेवून सर्व शिजत ठेवायचे। टोमॅटोमुळे ग्रेव्हीला पाणी सुटते, त्यामुळे पुन्हा वरून पाणी घालायची आवश्यकता नाही। आता 7 ते 8 मिनिटे झाली आहेत। झाकण काढून बघू। जर ज्युसी टोमॅटो असतील तर ते पाणी खूप सोडतात, तेव्हा झाकण काढून त्यातले थोडे पाणी आटवून घ्यायचे। परफेक्ट, सर्व चांगले नरम झाले आहेत। सर्व एकत्र मिक्स झाले आहेत। या स्टेजला गॅस बंद करायचे। हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचे। पूर्णपणे थंड झाल्यावरच हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून ग्राइंड करून घ्यायचे। आता आपण हे ग्राइंड करून घेऊया। जर तुम्हाला अख्खे मसाले आवडत नसतील तर ते तुम्ही बाजूला काढून घेऊ शकता। हवे असल्यास मिक्सरमधून वाटून घ्या। आता हे सर्व ग्राइंड करून घेऊ। जर तुम्ही रोजच्या भाज्या खाऊन कंटाळला असाल आणि हॉटेलसारखी टेस्टी भाजी बनवायची असेल तर ही ग्रेव्ही तुमच्या खूप कामी येईल। आपले वाटण जास्त असल्याने मी थोडे थोडे वाटून घेणार आहे। आपले वाटण तयार आहे। एकदम फाईन पेस्ट तयार आहे। आता आपण ग्रेव्ही बनवायला घेऊ। ह्या ग्रेव्हीला जास्त वेळ लागत नाही, मिनिटातच होते। ग्रेव्हीसाठी मी एका कढईत 2 मोठे चमचे तेल आणि 3 मोठे चमचे तूप घातले। इथे तूप घालणे ऑप्शनल आहे। तुम्ही ही ग्रेव्ही पूर्ण तेलातही बनवू शकता, पण तुपामुळे ग्रेव्हीला चवही छान येते। तुपाऐवजी तुम्ही बटरही घालू शकता। बटरमुळे ग्रेव्हीला क्रीमसारखे टेक्स्चर आणि क्रीमसारखी चव येते। ग्रेव्ही खराब होऊ नये, जास्त दिवस टिकावी म्हणून इथे तेल आणि तुपाचा जास्त वापर करावा। तेल गरम झाले की त्यात 1 छोटा चमचा हळद, 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, याने रंग छान येईल। तुम्ही तुमच्या साठवणीतला मसालाही इथे घालू शकता। 2 मोठे चमचे धणा पावडर, 1 छोटा चमचा जिरा पावडर, 1 छोटा चमचा गरम मसाला, त्याचबरोबर पाव चमचा म्हणजेच 1/4 हिंग घालू। याने फ्लेवर छान येते।
एक मोठा चमचा हातावर क्रश करून कसुरी मेथी घालू। कसुरी मेथी हॉटेलमधल्या ग्रेव्हीमध्ये प्रामुख्याने असते। मसाले मंद आचेवर हलकेसे परतून घेतले। लक्षात ठेवा, मसाले करपू देऊ नका। मसाल्यांमधून छान असा सुगंध यायला लागल्यावर या स्टेजला आपण ग्राइंड केलेले वाटण घालू। जर इथे तुम्हाला ग्रेव्ही घट्ट वाटत असेल तर थोडे पाणी घातले तरी चालेल। मी मिक्सरच्या भांड्यात वाटण केले होते, त्या भांड्यात थोडे पाणी घालून या ग्रेव्हीमध्ये घालते। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आणि चांगल्या प्रकारे शिजवून घेणे हे जरुरीचे आहे। जोपर्यंत ग्रेव्हीतून तेल सुटत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचे। अशा प्रकारे शिजवून घेतल्याने ग्रेव्ही बरेच दिवस टिकते, खराब होत नाही आणि तिची चवही वाढते। मंद आचेवर थोडा वेळ शिजवून घ्यायचे। हे बघा, ग्रेव्हीतून तेल सेपरेट होत आहे। आता कढईवर झाकण ठेवूया। यावेळेस काळजी घ्यायची, ग्रेव्हीतून तेल सुटू लागले की आणि ग्रेव्ही शिजताना ग्रेव्हीचे थेंब उडू लागतात, त्यावेळेस लगेच झाकण ठेवायचे। 5 मिनिटे झाकण ठेवायचे। 5 मिनिटे झाली आहेत, झाकण काढून बघू। 5 मिनिटांनंतर आपली उत्कृष्ट कांदा लसूण विरहित ग्रेव्ही, ऑल पर्पज ग्रेव्ही बेस बनवून तयार आहे। आता या ग्रेव्हीने आपण 50 पेक्षाही जास्त भाज्या करू शकतो आणि तेही मिनिटात। तुम्ही बघू शकता, तेल पण छान सुटले आहे। तेल अगदी चांगल्या प्रकारे सुटले पाहिजे, हे जरुरीचे आहे। तेलामुळेच ही ग्रेव्ही खराब होत नाही। या ग्रेव्हीला आपण जास्त दिवस स्टोअर करू शकतो। थंड झाल्यावर तुम्ही एका हवाबंद डब्यामध्ये भरून 10 ते 15 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। तर फ्रीजरमध्ये 1 महिना ही ग्रेव्ही तुम्ही आरामात ठेवू शकता। तर ही बघा, आपली कांदा लसूण विरहित ग्रेव्ही अगदी सोप्या पद्धतीने बनवून तयार आहे। या ग्रेव्हीने आपण एक भाजी बनवूया। आपण छोल्याची भाजी करणार आहोत। एक जाड बुडाची कढई गरम करायला ठेवली, त्यात 2 मोठे चमचे तयार केलेली ग्रेव्ही घातली, छान परतून घेतली। ग्रेव्हीतून तेल सुटू लागले की त्यात उकडून घेतलेले छोले घालून छान ग्रेव्हीत मिक्स करून घेतले। त्यात अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा मालवणी मसाला, चवीपुरते मीठ घालून सर्व एकजीव करून घेऊ। आता यावर 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवू। 3 मिनिटांनंतर झाकण काढून आपल्याला जेवढी पातळ किंवा घट्ट अशी ग्रेव्ही हवी त्याप्रमाणे पाणी घालून मिक्स करून घेऊ आणि पुन्हा 5 मिनिटे झाकण ठेवू। 5 मिनिटांनंतर झाकण काढून बघू। आपली छोले भाजी बनवून तयार आहे। वरून थोडी बारीक केलेली कोथिंबीर घालू। तुम्हाला थोडी ग्रेव्ही पातळ दिसते, पण ती थंड झाल्यावर घट्ट होते। अशा प्रकारे कांदा विरहित ग्रेव्ही पासून छोले भाजी तयार आहे। तर तुम्ही बघू शकता, कांदा लसूण विरहित आपण हॉटेल सारखी राजेशाही भाज्या घरामध्ये बनवू शकतो। तर येणाऱ्या सणांमध्ये तुम्ही कांदा लसूण खात नसाल तर या प्रकारे ग्रेव्ही पासून तुम्ही छान अशा भाज्या घरी बनवून त्याचा आनंद घेऊ शकता। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये तुमचे अभिप्राय नक्की कळवा। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना आणि आपल्या नातेवाईकांबरोबर आणि परिवारांबरोबर जरूर शेअर करा, लाईक करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर तुम्ही वेळात वेळ काढून आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत।